हॅलो एव्हरीवन. माय इंग्लिश बुक ग्रेड 4 मधील 1.10 आहे माय वर्ड फॅमिली. आता आज आपण पेज नंबर 19 वरील पूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत. सुरुवातीला बघूयात. इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वर्ड्स आहेत, ते आपण रीड करायचे आहेत. चला तर मग करूयात. ब्रँड, लीडरशिप, फ्रीज, डेकोरेट, spread, delight, score, sneeze, manner, peace, cheer, weather, rule, sincere, dirt, royal, honesty, excite, fabulous, competition, emperor, announce, quack, manner, moment, kingdom, challenge, स्टेबल, पोलाईट, पेबल. तर अशा प्रकारे आपण ही जी वर्ड फॅमिली आहे ती वाचलेली आहे. त्यानंतर बघा काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात. फर्स्ट आहे, लिसन केअरफुली अँड आयडेंटिफाय द सिलॅबल्स इन द वर्ड. आता इथे वर्ड दिलेले आहेत, त्यातले सिलॅबल्स आपण मागे पण बघितले ना, सिलॅबल्स म्हणजे काय. तर ज्याच्यामध्ये स्वर आहेत असे वेगवेगळे आपल्याला त्या शब्दाचे भाग पाडायचे आहेत. बघा मग फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे किंगडम. त्याचं किंग आणि डम असे 2 सिलॅबल्सचे ग्रुप पडणार आहेत. त्यानंतर आहे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन असे 4 भाग पडलेले आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो की अ सिलॅबल इज अ पार्ट ऑफ अ वर्ड. तो शब्दाचाच भाग असतो. सिलॅबल म्हणजे दॅट हॅज अ वोवेल साऊंड. मी मागे आत्ताच बोलली ना तुम्हाला की वोवेल म्हणजे AEIOU हे जे आहेत ते साऊंड ज्याच्यामध्ये आहेत त्यानुसार त्याचे भाग पाडतात. आता नंतर आपण थर्ड लिहूयात ब्युटिफुल. ब्युटिफुलचे 3 भाग पडणार. फुल. नंतर फोर्थ लिहूयात सनशाईन. याचे 2च भाग पडणार, सन आणि शाईन. सनमध्ये यू आहे आणि शाईनमध्ये आय आहे, म्हणून त्याचे 2 भाग पडणार. त्यानंतर सेकंड पाहूयात. लिसन टू द वर्ड अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. इथे वेगवेगळे ॲक्शन वर्ड्स टीचर्सने बोलायचे आहेत आणि मुलांनी त्याप्रमाणे ॲक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल फ्रीज. फ्रीज म्हटल्या स्टँड स्टील लाईक अन आईस स्टॅच्यू. आईस म्हणजे बर्फ. बर्फाचा स्टॅच्यू कसा असतो तसं फ्रीज होऊन एकदम स्टील उभं राहायचं. त्यानंतर आहे स्नीज. स्नीज म्हणजे प्रिटेंड टू स्नीज अँड से अछू. स्नीज म्हणजे शिंक येणे, मग तसं आपण ॲक्ट करायचं आहे. नंतर लाफ. लाफ म्हणजे हसणे, हसण्याची ॲक्टिंग करायची आहे. त्यानंतर थर्ड आहे रीड द वर्ड फॅमिली केअरफुली अँड सॉर्ट वर्ड्स इन टू द गिवन बॉक्सेस. इथे बॉक्स दिलेले आहेत, त्यामध्ये त्या वर्ड फॅमिलीमधले शब्द आपल्याला डिवाइड करायचे आहेत. तर पहिल्या तक्त्यात आहे ॲक्शन वर्ड्स. मग तिथे पहिलं लिहूयात फ्रीज. अजून कुठले ॲक्शन वर्ड्स आपल्याला दिसतात बरं? स्नीज. नंतर खाली लिहूयात लाफ. नंतर वर्ड्स डिनोटिंग क्वालिटी. डिनोटिंग क्वालिटी म्हणजे क्वालिटी, गुण दाखवणारे वर्ड्स. तर पहिलं त्यांनी दिले ऑनेस्ट, त्याच्या खाली लिहूयात फेमस, त्याच्या खाली लिहूयात ब्रेव. नंतर ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू. पेबल त्यांनी दिलेलं आहे, आपण लिहूयात टेबल आणि बुक. तर अशा प्रकारे आपण त्याचे वर्ड्स तिथे डिवाइड केलेले आहेत. त्यानंतर चौथं आहे मेक सेंटेन्सेस युजिंग वर्ड्स फ्रॉम द वर्ड फॅमिली. या वर्ड फॅमिलीमधले शब्द वापरून आपल्याला काही वाक्य बनवायचे आहेत. एक दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल म्हणून डिलाईट. डिलाईटचं आय फील डिलाईट टुडे. डिलाईट म्हणजे आनंदी, मी आज आनंदी आहे. नंतर दुसरं लिहूयात ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. मग त्याचं सेंटेन्स बनवूयात ही इज अन ऑनेस्ट बॉय. तो प्रामाणिक मुलगा आहे. थर्ड आहे फेमस म्हणजे प्रसिद्ध. मग त्यापासून लिहूयात ताजमहाल इज अ फेमस प्लेस. अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवले. फिफ्थ आहे चूज एनी वर्ड फ्रॉम माय वर्ड फॅमिली अँड राईट 5 सेंटेन्सेस रिलेटेड टू इट. कुठलाही एक शब्द निवडायचा आहे आणि त्या शब्दाविषयी 5 वाक्य आपल्याला लिहायचे आहे. बघा बरं, उदाहरणार्थ आपण लिहूयात ऑनेस्टी. ऑनेस्टी इज ऑलवेज द बेस्ट पॉलिसी. माय मदर टीचेस मी द व्हॅल्यू ऑफ ऑनेस्टी. अन ऑनेस्ट पर्सन ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ. Honesty builds trust in a relationship.
वी शुड बी ऑनेस्ट इन एव्हरी सिच्युएशन. नंतर दुसरा शब्द बघूयात, ब्रेव. मग आता 5 वाक्य लिहूयात. द सोल्जर वॉज व्हेरी ब्रेव. इट इज ब्रेव टू हेल्प समवन इन नीड. माय ग्रँडफादर इज अ ब्रेव मॅन. वी शुड बी ब्रेव अँड फेस आवर फिअर्स. आणि ब्रेव पीपल इन्स्पायर अदर्स. नंतर समजा काइंडनेस शब्द घेतला तर काइंडनेस मेक्स द वर्ल्ड अ बेटर प्लेस. शी शोड काइंडनेस टू द इंजर्ड बर्ड. अ लिटल काइंडनेस कॅन मेक समवन हॅप्पी. माय टीचर ऑलवेज टीचेस अस काइंडनेस. वी शुड ट्रीट एव्हरीवन विथ काइंडनेस. अशा प्रकारे आपण 5-5 वाक्य 3 शब्दांची बघितलेले आहेत. नंतर 6th आहे, रीड अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. बघा, कॉम्पिटिशनचा इथे सिलेबस म्हणजे भाग पाडलेले आहेत. कॉम्पिटिशन. त्यानुसार आपण बाकीचे दुसरे लिहूयात. ऑनेस्टी. ऑनेस्टीचे पण 3 भाग पाडणार. नंतर काइंडनेसचे 2, काइंड आणि नेस. तर अशा प्रकारे आपण आजचा पेज नंबर 19 वरचा माय वर्ड फॅमिली याचा स्वाध्याय आपण इथे बघितलेला आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.